एक अतिशोक्ती अलंकार शिकवला गुरुजींनी. गुरु लघु अलंकार होते. एक अतिशोक्ती अलंकार होता. दमडीचं तेल आणलं, सासूबाईचं नाणं झालं, मामाजीची शेंडी झाली, लांडोरीचा पाय लागला, त्याच्यात हत्ती वाहून गेला. तेल किती रुपयाचं आणलं? दमडीचं. बरं ठीक आहे, दमडीचं कुंटल भर तेल येत असं, पण कुंटल भर तेल ठेवला शिवाजी भाऊ काय लागल? टाकी. आणि टाकीला मोराचा पाय लागला, टाकी सांडती का? दमडीचं तेल आणलं, सासूबाईचं नाणं झालं, मामाजीची शेंडी झाली, लांडोरीचा पाय लागला, त्याच्यात हत्ती वाहून गेला. लांडोरी म्हणजे मोराची बायको. मग मोराच्या बायकोचा म्हणजे मोरणीचा पाय लागल्याच्या नंतर जे तेल सांडते तिचा पायच किती मोठा, तुला तिच्या काळीवाली. आणि त्या पायानं तेल सांडलं, त्याच्यात हत्ती वाहून गेला. अतिशोक्ती अलंकाराचं लक्षण. एक अलंकार आहे अतिशोक्ती. तसं रामायणामध्ये अतिशोक्ती अलंकार फार ठिकाणी कथेत आला. कुंभकर्ण हा अतिशोक्ती अलंकारातलाच विषय होता. म्हणे त्याची दाढी करायला रगडीच्या पासाचा वस्त्र होता. असं आपल्याकडे रगड प्रसिद्ध आहे म्हणून सांगायला, तिकडे कोणी दुसरं म्हणते असं. त्याला धरायला मूठ कोळपेची दांडी होती. त्याच्या नाकातले केस काढायला पळाटे उपटायचा चिमटा होता. असं मी सांगत नाही, अतिशोक्ती अलंकार सांग. इतका मोठा होता कुंभकर्ण. हो, ते मेल्याच्या नंतर त्याची कवटी समुद्राच्या तीराला पडली. पावसाने इतकी कवटी भरली, इतकी कवटी भरली, इतकी कवटी भरली की त्याच्यामध्ये 100-200 राक्षस पोहत होते. किती डोकं असं मोठं कल्पना करा. हे मी सांगत नाही, हे काय आमच्या आजोबा पंजोबांनी दिलं नाही. तुम्हाला जर याचा राग येत असेल तर ज्यानं रामायण दिलं त्याची सोय पहा. हा, बायकोला भाकरी द्यायला नाही, बायला रट्टी आणायला. पप्याच्या माईला बोल ना, तू काऊन भाकर दिली नाही, बायला काऊन काढायला. तसं ज्यानं लिहिलंय त्याला पान. बाया काही बोलत, बाया काही बोलत नाही. सोमळ्या तू वाची जाय, विठाला विठाला विठाला. मला सांगा, कुंभकर्ण इतकं मोठं म्हणलं, त्याची बायको लय मोठी असेल ना भाऊ. तिला कुंकू किती लागत असेल लावायला. डोंगरोजी महाराज म्हणायचे, भागवतातलं रत्न होतं डोंगरोजी महाराज, फार मोठे. चक्रांकित महाराज, दारोडकर शास्त्री, डोंगरे महाराज, इकडे पंडित गुरु, ज्यांच्या हातानं कृष्ण भगवान दूध प्यायचे, अधिकारी लोक होऊन गेले. ते म्हणायचे, एक क्विंटल भर तंगीतलं पोतं कुंकाचं भरलेलं सकाळी एकदा ती लावायला लागायची. 2-2.5 एकर कपाळ असेल तिचं, आहे का नाही? ती जर आडवी पडली त्याच्यावर वावरी टाकली तर 2 माणसाचं असं पानं 10-15 माणसाला पुरतील इतके गहू तिच्या कपाळाच होते ना. एवढी बाई ती अतिशोक्ती अलंकाराची. या कुंभकर्ण्याने काही वानरं गिळली, अशी तोंडात गेली. त्यांच्यासोबत एक वानर गेलं, त्या वानराचं नाव होतं गंधमादन. काय सांगू आता संतांचे उपकार. मारुतीरायाचा अधिकार किती मोठा आहे बघू. पुन्हा सांगतो, 30 तारखेला पुन्हा याचं वाटतं येणार आहे 30ला. या या पहिल्यांदा या. विडाला विडा बस मोगाचीच किल तर मोठ्या जागा पुढे असतील. विडाला विडाला विडाला. योग असा आला सारंगर बाबा, ते गंधमादन वानर सगळ्या वानरांसोबत आत गेले. चलबीचे लोहलगी वानराचे काय करा, काय भेता म्हणले. कुंभकर्णाने गिळलाय. काय भेता म्हणले तुम्ही? मी ना काय करतो म्हणले. तू का व्हायरेस काय याच्यात पोटात दिसन, काय करणार आहेस तू? विमान चालकानं सांगितलं, विमानाचं इंजिन बंद पडलं. माता म्हणला तुम्ही ताण घेऊ नका. अरे इंजिनच बंद पडून ताण घेऊ नका. हाणणारा मारायला मधले मारायले ना, तू काय ताण घेऊ नका, तू आमच्या सोबतच मारतेस. गंधमादन वानर म्हणलं, ते डोक्यातलं काढून टाका, एकाला मरू देत नाही. पण तुम्ही फक्त मालकाचं भजन करा. श्रीराम राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, करा बरं भजन. राघव राजा राम रघुपती, राघव राजा राम, राघव राजा राम रघुपती, राघव राजा राम. भजन केलं. भजनाचा प्रमाण परिणाम काजळे हो. प्रकाशाचं स्तोत्र आतमध्ये आलं. स्वामी प्रकाश. गंधमादन सांगितलं, प्रकाश नाही रस्ता आहे, हाणा उड्या. त्या दिशेनं 1350 वानरायनं सन 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 उड्या. पैलवानजी एकही माणूस एकही वानर पोटात नाही, एकच राहिलं गंधमादन.
त्यानं विचार केला हे पेटर लय शहाणे, सगळ्यात बाहेर काढले, याची सोय पाहतो. कानात चाळणी लावली, कशाची चाळणी? बोटाची. गंधमादनानं उडी हाणल्या बरोबर हातात धरलं. बाबा धरलंच हातात धरला असं विचारलं, कोण रे? गंधमादनाच्या बाबतीत कुंभकर्ण किती विषारी होता सांगू तुम्हाला. शेळीच्या पिल्यानं लांडग पाहिलं, हरिपाठ म्हणीन का? जिवंत लांडग पाहिल्यावर शेळीला काय होईल ते सोडून द्या. जुनी माणसं म्हणी लांडग्याच्या कातड्याची हलकी जर शेळीच्या कोठ्यात वाजली ते लेंड्या पडतच नाही. बिडालकाची काढोनी खरी, आगा आजेच्या गोष्टनी दिवाळी. आजा म्हणजे शेळी, दिवाळी म्हणजे वाद्य. हा, संडासच लागत मी शेळीला लांडग्याच्या कातड्याच्या हलकीचा आवाज ऐकला की. जिवंत लांडग पाहिल्यावर का? तसं गंधमादनाने कुंभकर्ण पाहिल्यावर व्हायला पाहिजे, पण झालंच नाही. आता गंधमादन भीती वाटत नाही माझी. ते म्हणलं भीतो फक्त एकालाच. कोणाला? भगवान रामचंद्र. याला राग आला, दाबला असं कर असे दात चावले, रड बिड काय सोडले मोकळे. तू रामाला भेटतोस फक्त, आता दाबल्या तुला राम येईल का? म्हणला कना कना ते तू काय दान घेतो? अरे तुरच विठ्ठल जळी स्थळी भरला, पिता खाव नाही उरला, आज मी दृष्टीने पाहिला. तुझं नाव गंधमादन का ठेवलं? ते म्हणलं आईनं ठेवलं. पण गंधमादन का ठेवलं? म्हणला तुझ्या नाकाच्या थोडस जवळ मला नाही, असं थोडस नाही. कुंभकर्णाने सारंगधर बाबा गंधमादनाला असं जरासं जवळ नेलं तर त्याच्या अंगातून इतका सुगंध येत होता. मलया निळोभय पुष्पाधिनी माल्याधिनी वय प्रभो ऋतुपुष्पान सर्वाना सुगंधी द्रव्याभय विलेपन सर्वा सुचारो माल्याधिनी भयो. जेवढ्या फुलाच्या सुगंध जाती आता सुगंधी, तितक्या सुगंधाचा गंध याच्या अंगातून येत होता, म्हणून नाव ठेवलं गंधमादन. एक काम करतो का म्हणे, आमच्या दादाकडे येतो का, तुला 2 घरं सोन्याची देतो. 2 घरं सोन्याची. एका घराच्या चौकटीला 22.5 क्विंटल सोनं. 2 चौकटीचं किती झालं? 22.5 क्विंटल एका चौकटीचं. 45 क्विंटल पैलवानजी नुसतं चौकटीचं सोनं. अहो, एक फावटी आल्यावर आमदार होता येते. एक फावटी जर सोन्याची गवसली तितकी आमदार होता येईल, मंत्री होता येईल. आखी चौकट गवसली तर नुसत्या घराच्या चौकटीचं 45 क्विंटल सोनं. भिताड नाही मोजायचे, भिताड मोजायचे नाही. तरी पण ते वानर म्हणलं, मी तू ज्याला दादा म्हणतो त्याच्याकडे येतच नाही. राजकारणाचा अभ्यास किती लोक, किती रुपयात माणूस फुटत होती. सारंगधर बाबा तुम्हाला तिकडचा जरा जरा अभ्यास आहे. किती रुपयात फुटत आहे का नाही माणूस? इतकं सोनं द्या. अरे बाप्पा, कपे काढून माणूस नाचल. हा म्हणला, तू ज्याला दादा म्हणतो मी त्याला चकड नाही. लंकेचा प्रधान तुला करत अद्याप नाही. लंकेचा राजा करतो, बोलत नको म्हणले. शेवटी ते म्हणला एकच काम कर, आमच्या दादाचं एकदा रावण म्हणून नाव घे, तुला सोडून दे. आमच्या दादाला फक्त एकदाच म्हण रावण. सारंगधर बाबा काय म्हणलं माहितीये का? ते म्हणला तू ज्याचं नाव घ्याला का त्याचं नाव तर घेतच नाही. पुढचं ऐका ना, नाव तर त्याचं घेतच नाही. पण मी जर लग्न करीत असेल ते पुढून आला तर त्यागे दिशायाम भवती जायो येन लंकेशा भिषण्णतिकारा अर्थे सुसंपन्न नैवंती तारा नैवं गांजा कसम लिखित. जो समोर आल्याच्या नंतर मी त्याच्याकडे लघुशंक करीत नाही. दृश्याम भयोती जायो येन निसर्ग विधी संपादनो म्हणजे लग्न त्यागे तू दिशा भिषण्णो आनन पुटाम तुम जायते. तोंड पाहत नाही मांगा लघवी करताना त्याच काय राग आला असून कुंभकर्ण्याला करता चिळकंड्यात निघले अंगातून फेकून दिलं प्रभू रामचंद्राच्या पक्षात.
पक्षात काय सांगू आता संतांनी. फेकून दिलं तिकडे, फेकून. अंगावर जितके भाऊ थेंब आलते का त्या थेंबातून भजन येत होत. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, राघव राजा राघव राजा फेकून द्याला ना तो हाडामासाचा गोळा सारंगर बाबा. ते गोळा प्रभू रामचंद्राच्या पक्षात असं या फेकल्यावर किती वेगात गेला असं बंदुकीच्या गोळीसारखा. जाता जाता आवाज आला, अरे थेंबात राम राम असं नाही. तू जितक्या दिवस जिवंत आहे तोवरक तू ज्या वस्तूला हात लावशील ती वस्तूच राम होणार. महाराज वैकुंठवासी बसा काका. विठाला 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 विठाला. सारंगर बाबा असा पुरावा आला. त्याच्यानंतर कुंभकर्ण रामभाऊ उजव्या हाताने जेवलत नाही. त्यानं पोळीला हात लावला की पोळीतून राम शब्द याचा. काय ताकद असेल त्या साधूच्या शरीराची. गंध माताने अख्खं जीवन भजन केलं, अख्खं जीवन नुसतं भजन भजन. आणि गंध मादनाला काम होतं प्रभू रामचंद्र पक्षात झेंडा धरायचं. ध्वज होती धर्माची पताका. हो, धर्माची पताका सांभाळायचं काम. धर्माच्या बाबतीत फार मोठं काम आहे त्याचं. पण आपल्याला साधूचा पुरावा द्यायचा. नाही तर त्याच्या फासुरीचं प्रकरण सांगितलं असतं. ते कोड प्रकरण रामायणात नाही, ते दुसऱ्या पुराणात. विठाला विठाला. एकाही वानरानं स्वामीजी पाला खाल्ला नाही त्या दिवशी. इमानदार वानर होते आणि म्हणून तो प्रभू रामचंद्रांसोबत गेलते. 7व्या अवतारात प्रभू रामचंद्राला माहित होतं माणसाचा भरोसाच नाही. हो, ही माया संघ येते आणि त्यानं सोन्याचे घर दिल्यावर त्याच्यातून जातील आणि मला आणतील. हो, म्हणून 18 पद्म वानर 72 कोटी दिसन 56 कोटी कोणामुळेच नेले. दुसरं कोणी नेलंच नाही. भाऊ एकच होता सोबत. तर ते निष्ठावंत भाऊ होता ना. ते का भाऊ तो थोडाच होता. केळीचा ढेला आपल्याला घेणार आणि भावाला बाळाचं देणार. ते का असा भाऊ असेल का? उर्मिले सारख्या पत्नीचा त्याग. आणि राम प्रभूची सीतेची काजळी भाऊ सेवा करायला भाऊ सामान्य किती मोठी ताकद होती. एकही वानर ये पर्णभक्षती नैवाहाम गोलांगुळाम भयो हो. जाबारी सांगतात एकाही वानराने झाडाचा पाला खाल्ला नाही. चिंतित आहेत. आपल्यातला एक गेला दुःखवटा साजरा केला व्यक्त केला. रात्रीच्या समयाला शिबिरामध्ये प्रभू रामचंद्रांनी अंग टाकलं पण झोप लागत नाही. हृदयापर्यंत एक आवाज येत होता. हे राम श्रीराम जय जय राम. फार दिवशी प्रभू रामचंद्र उठून बसायचे. लखन भजन कोण करायला? कोण नाही. प्रभू बाहेर जायचे तो वानर मरत होता. झोपलेले दिवसभर बेजार झालेले वानर युद्धात झोपलेले. घरटीकार पहारा देत होते. भजन कोणी करीत नव्हतं. मारुतीराज समुद्राच्या तीरावर चंदनाचं झाड आहे तिथं बसलेले होते भजन करीत. तिथला आवाज इथं कशाने? झोपा प्रभू झोपा. झोप लागल्याबरोबर पुन्हा आवाज आला. हे राम हे दशरथ नंदन राजा राम अजपाल वंशज राजा राम. सीताराम जय सीताराम